जर भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तर आपण त्या संधीचा फायदा घेऊन ईशान्येकडील भाग काबीज केला पाहिजे असे एक वादग्रस्त वक्तव्य बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी ALM फजलूर रहमान यांनी केलेले आहे। परंतु बांगलादेश सरकारने निवृत्त मेजर जनरल फजलूर रहमान यांच्या वक्तव्याची फारकत घेतली आहे। फजलूर रहमान यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं बांगलादेश सरकारनं म्हटलंय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, बांगलादेशचे हे माजी लष्कर अधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे बांगलादेशचे सध्या ज्यांना मुख्य सल्लागार म्हटलं गेले मोहम्मद युनूस यांच्या हे जवळचे आहेत आणि त्यांनी असं विधान केलंय की जर पाकिस्तानवरती भारताने हल्ला केला तर बांगलादेशनी जी 7 उत्तर ईशान्येतील राज्य आहेत त्यामध्ये मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्यासोबत आसाम, नंतर नागालँड, त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो। तर या राज्यांवरती हल्ला केला पाहिजे आणि ही राज्य ताब्यात घेतली पाहिजेत आणि त्यासोबतच बांगलादेशच्या या लष्कर अधिकाऱ्यांनी कुठेतरी चायनासोबत संगनमत करण्याचंही सूतोवाच केलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवर बांगलादेश सरकारने जरी स्वतःचे हात झटकले असले तरीसुद्धा बांगलादेशचे माजी लष्कर अधिकारी किंवा जे मोहम्मद युनूस यांच्या इतके नजीकचे जवळचे सहकारी आहेत तर अशी लोक अशी विधानं करतायत, त्याच्या मागे कुठेतरी भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे बांगलादेशकडून सुद्धा की त्यांनी पाकिस्तानवरती हल्ला करू नये भारताने कुठल्याही प्रकारे, यासाठी असं स्पष्ट दिसतंय। यामिनी, अगदी सोमेश, तुम्ही असेच सोबत राहा, आपल्याला आणखी काही अपडेट्स घ्यायचे आहेत तुमच्याकडून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।